प्रांजल स्पोर्ट्स संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलाय निर्णय, अर्थात फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जातंय ते तेजस्विनी स्पोर्ट्स संघासाठी. या महाअंतिम मुकाबल्यामध्ये या पहिल्या इनिंगला 5 षटकांच्या सामन्यासाठी काय होईल, काय घडेल, काय बिघडेल, कितपत धावांवरती थांबवलं जाईल, कितपत धावांवरती बनवल्या जातील हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला भेटेल सिंधुदुर्ग महाराष्ट्राचा गुलाबी मोसमाचा गुलाबी आवाज मिस्टर सागर कदम सर यांचा. सन्माननीय व्यासपीठावर आगमन होत आहे. सन्माननीय सुधाकर चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी आम्ही पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करतोय. शुभम मसुरेकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करायचं आहे. एकेरी धाव्याच्या साथीनं द ग्रँड फिनाले मेगा फायनलला मैदानावरती सुरुवात होत स्वतःचं खातं अमर खोलतोय, स्वतःला स्ट्राईक पासून दूर ठेवतोय व यावेळी स्ट्राईकला गौरव हिरलेकर हा अष्टपैलू खेळाडू सज्ज होताना दिसेल, तो तेजस्विनी स्पोर्ट्स या क्रिकेट संघाकडून. सामना निर्धारित 5 षटकांचा अर्थातच 30 चेंडूचा, आघाडीची 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्ले व उर्वरित 3 षटकांमध्ये पॉवर प्लेचे निर्बंध नसतील व हे बरखुबीनं आघाडीचं षटक वेगण्यासाठी प्रांजल स्पोर्ट्स क्रिकेट संघातील गोलंदाजांच्या विभागातील प्रमुख गोलंदाज अर्थात अव्वल दर्जाचा गोलंदाज यावेळी युवराज चव्हाण सज्ज होतोय षटकातील दुसरा चेंडू फेकण्यासाठी. याही वेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू होता, परत एकदा डीप थगात प्रचंड वेगात चेंडू यावेळी गोलंदाज फेकतोय. चेंडू होता उजव्या इष्टीवरती, मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट डीप पॉइंटला स्क्वेअर कटचा फटका टोलविण्याचं स्वप्न हे मनोमन मैदानावरती अधुरं राहत आहे गौरव हिरलेकरचं व तदनंतर चेंडू योग्य पत्त्यावरती पडतोय तो युवराज चव्हाणच्या. यावेळी रिव्हर्स स्वीप अल्टीपल्टीचा पवित्रा चेंडू बॅटला स्पर्श करतोय, फटका डीप थर्डमॅन पर्यंत पोहोचतोय, मात्र नैसर्गिक अडथळ्याला अर्थात निसर्ग निर्मित अडथळ्याला चेंडू स्पर्श करतोय, चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये राहतोय. राहिलेला चेंडू व त्यावरती जोपर्यंत सर्कल मधनं बॅकवर्ड पॉइंटचा खेळाडू फ्लाइंग स्लिपचा खेळाडू पोहोचताय तोपर्यंत संधी निर्माण. याही वेळी एकेरी धाव्याची पावलं दुहेरी धावेकडे वळतायत व निघालेली 2 धाव्यांची लहर मैदानावरती उठल्यानंतर आघाडीच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय व सांघिक धावफलक मैदानावरती पोहोचतोय तो 5 वरती. मोठ्या फटक्यांपासून आघाडीच्या षटकामध्ये रोखलं जात आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या फलंदाजांचे हस्तबंधन केले जात आहेत ते गोलंदाज युवराजकडून. यावेळी बराचसा चेंडू मागे फेकला जातोय, अप्पर कटचा फटका डीप कव्हर पॉइंटला, पॉइंटचा खेळाडू परत एकदा चेंडूच्या मागे अर्थात दोहोंमध्ये शर्यत रंगते, मात्र सहजासहजी आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर चेंडू हा डीप पॉइंट सीमारेषा ओलांडणार नाही याची खातरजमा पॉइंट क्षेत्ररक्षक करतोय. वेगात चेंडूवरती पोहोचतोय, परती करण्यास थोडासा विलंब होतोय व याच संधीचा फायदा याही वेळी गौरव हिरलेकर त्याचा साथीदार अमर घेतोय व परिणामतः 2 धावांची लहर निघते ती धावफलकावर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, फटका सर्कल भेटतोय, फटका मिडॉनला पार करतोय, लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक वेगात पोहोचतोय, केवळ एकेरी धाव आघाडीच्या षटकातील अंतरिम चेंडूवरती व पूर्णत्वास नेलेल्या एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावफलक पोहोचतोय तो 8 धावा धावफलकावर डिसे. प्रांजल स्पोर्ट्स संघनायक आपण आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. प्रांजल स्पोर्ट्स गोलंदाजीमध्ये कमालीचा बदल होतोय व प्रतीत डॉक्टर प्रथमेश वालावलकर ज्यांनी उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये केवळ एका धावेचं षटक मैदानावरती फेकलं होतं तेच गोलंदाज यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतायत. ते वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय, गोलंदाज सज्ज होत आहेत प्रथमेश वालावलकर. यावेळी आखोट टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती हुकचा फटका डीप फाईन लेगच्या दिशेनं चेंडू सीमा पार होतोय. स्वागत केलं जात आहे गोलंदाज प्रथमेश वालावलकर यांचं एका चौकाराच्या साथीनं.
हॅलो 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 दरम्यान व्यासपीठावरती या ठिकाणी सत्कार होतोय तो सन्माननीय सागर वाईरकर त्यांनी गेली 3 दिवस या स्पर्धेदरम्यान पंच म्हणून काम पाहिलंय. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सागर वाईरकर यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि त्यांना मानधन द्यायचं आहे. सन्माननीय भवन पंचाळ यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सागर वाईरकर ज्यांनी पंच म्हणून भूमिका बजावली त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि मानधन देऊन त्यांचा या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान होतोय. सन्माननीय सागर वाईरकर व 3 खेळाडू मनोमन चेंडू रोखण्याचा प्रयत्न करतायत. बॅक टू बॅक दुसरा चौकार बसतोय. आक्रमण केले जात आहे गोलंदाज प्रथमेश वालवलकर यांच्यावरती. पहिला चेंडू हुकचा फटका चेंडू डीप फाईन सीमारेषेच्या पलीकडे व त्यानंतर दुसरा फटका चेंडू डीप लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे डिसे. थँक्यू डिझे. 16 धावा धावफलकावर आघाडीच्या 2 चेंडूंवरती 2 आक्रमकतेने नटलेले फटके फलंदाज गौरव हिरलेकर मैदानावरती टोलवतोय व प्रतिस्पर्धी संघाच्या क्षेत्ररक्षकांना त्यांच्या गोलंदाजांना धोक्याचे पूर्वसंकेत धोक्याची अधिसूचना दिली जाते ती 2 चौकारांच्या साथीनं. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू संपर्क अचूक होतोय. लॉंग ऑफच्या खेळाडूला चेंडू चखवतोय व मान्यवरांना मानवंदना देणारा फटका हा डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे निघतोय तो 6 धावांसाठी डिस आहे. थँक्यू डीजे. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता अर्थातच उजव्या यष्टीवरचा चेंडू होता बॅटच्या मुखापाटे पडतोय व ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूला कोणतेही दयामाया न दर्शवता फटका अगदी बॅटच्या मधोमध घेतोय गौरव हिरलेकर. फटका निघतोय तो सीमा पार. संतोषजी माडगोत यांच्याकडनं गौरव हिरलेकरच्या फलंदाजीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. दरम्यान व्यासपीठावरती सन्माननीय उद्योजक चौकेगावचे रहिवासी बिजेंद्र गावडे यांचं आगमन होतंय. साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. VPL 2025च्या वतीने साहेबांचं व्यासपीठावर मनपूर्वक शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत. 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत 3 चेंडू फेकले जात आहेत व तब्बल 14 धावा खर्च करतायत ते डॉक्टर प्रथमेश वालावलकर. याही वेळी फटका हवेमध्ये राहतोय. फटका बहुधा फसतोय की काय मात्र क्षेत्ररक्षक सुरेख कामगिरी करतोय व जे वादळ मैदानावरती गोंगावत होतं गौरव हिरलेकरचं ते वादळ शमवलं जात आहे. आघाडीच्या जोडीला सुरुंग लावला जातोय गोलंदाज प्रथमेश वालावलकर यांच्याकडनं. चौथ्या चेंडूवरती कडा प्रहार केला जातोय गौरव हिरलेकर कडनं मात्र चेंडूने जे अपेक्षित अंतर गाठायला हवं होतं ते अपेक्षित अंतर चेंडू गाठताना दिसलं नाही. चेंडू आसमंतात विरतोय. फटका हवेत विरतोय व फसलेल्या फटक्याखाली युवराज चव्हाण हा क्षेत्ररक्षक पोहोचतोय व जवळजवळ वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेवरती झेल टिपला जात खेळी समाप्त होत आहे फलंदाजाची अर्थातच गौरव हिरलेकरची व त्यानंतर जमलेल्या आघाडीच्या जोडीला सुरुंग लावण्याचं कार्य डॉक्टर प्रथमेश वालावलकर करतायत. आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावफलक 22 एका गड्याच्या मोबदल्यात व मैदानावरती ज्याने आजचा दिवस कालचा दिवस आपल्या फलंदाजीने गाजवला द प्रिन्स ऑफ वराड मिस्टर निलेश वेंगुर्लेकर असेल तो यावेळी स्ट्राईकला. मिनी ख्रिस गेल अशी ज्याची ख्याती कीर्ती व या दशकृषीमध्ये बहुचर्चित असलेला खेळाडू निलेश वेंगुर्लेकर. यावेळी यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू होता त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका सर्कलमध्ये कव्हरवरती क्षेत्ररक्षक तैनात जोखमीची एकेरी धाव ही वेगात मैदानावरती पूर्ण व पूर्णत्वास नेलेल्या एकेरी धावेने स्वतःचं खातं निलेश वेंगुर्लेकर खोलतोय. 5 चेंडूंचा खेळ देखील समाप्त व सांघिक धावफलक पोहोचतोय तो 23. 23 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात सज्ज होतोय सलामीवीर अमर यावेळी स्ट्राईकला.
ज्यावेळी भन्नाट वेगात फेकलेला चेंडू झेलसाठी अपील केलं जात आहे. पंच या ठिकाणी अपिलाला दाद देत आहे. चेंडू बॅटला स्पर्श करतोय व दुसरा हादरा बसतोय. तो या षटकामध्ये फलंदाजाला मैदानावरती परतावं लागतंय. तंबूच्या आसराला सुरेख झेल टिपतोय तो राहुल वराडकर. थँक्यू डीजे. 23 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात अर्थात 3 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी राहतोय. मात्र राहिलेल्या 3 षटकांमध्ये किती धावांचा पल्ला मैदानावरती तेजस्विनी स्पोर्ट्स क्रिकेट संघ गाठतोय की जो बोलबाला गोलंदाजांचा राहिलाय तो बोलबाला या ठिकाणी राहतो की नाही हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होतोय. या संपूर्ण स्पर्धेत सलग 3 वर्ष मला समालोचन करण्याची संधी दिली याबद्दल वराड ग्रामस्थ मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानतो व या संपूर्ण स्पर्धेतून मी सागर कदम रजा घेतो. कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत मिस्टर समीर राणे सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सागर सर. मेगा पॅनल सामना आपण पाहतोय VPL 2025 8वं पर्व आहे. या 8व्या पर्वातील मेगा पॅनल सामन्याची सुरुवात झाली आहे. पहिले 2 षटकांचा खेळ माघारी आहे. यावेळी मात्र सुरेख चेंडू होता. तेज तर्रार चेंडू होता. चेंडूवरती वेग तर होताच आणि उसळी देखील होती. निर्धाव चेंडू आलाय. गोलंदाज राहुल वराडकर पहिलंच पर्व आहे त्यांचं ही स्पर्धा खेळण्याचं आणि पहिल्या पर्वात आपल्या नावाची छाप सोडली आहे राहुल वराडकर यांनी. चांगली गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजी असेल फलंदाजी असेल चांगलं स्वतःचं अष्टपैलुत्व सिद्ध केलंय राहुल वराडकर यांनी. स्ट्राईक एंडवरती निलेश वेंगुर्लेकर सज्ज झाले आहेत. स्ट्राईक एंडवरती फलंदाजी करताना त्यांना आपण पाहतोय. यावेळी मात्र चेंडूवरती सन्मान द्यावा आणि बॅटचे कडके चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात सुपूर्द केलाय आणि यावेळी यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये. एक महत्वपूर्ण गडी होतोय बाद. यस थँक्यू डीजे. 3 गडी बाद 23 धावा. आता मात्र ही जमेची बाजू आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार करायला गेलं प्रांजल स्पोर्ट क्रिकेट संघ चांगली गोलंदाजी पेश करतायत. राहुल वराडकर बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला मैदानावरती चालू होता. त्याच्यावरती पहिला चेंडू निर्धावाला. दुसऱ्या चेंडूवरती निलेश वेंगुर्लेकरला बाद केलं गेलं. निलेश वेंगुर्लेकर नाराज असेल स्वतःच्या फलंदाजीवरती. 1 धाव फक्त त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 3 चेंडूंचा सामना केला त्याने मैदानात आणि दर्जेदार यष्टीरक्षण निष्ठीच्या मागे आपण पाहिलं लकी मिस्त्री यांचं चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून पेश केलं गेलंय. गोलंदाज तयार स्ट्राईक एंडवरती स्वतः मालक या नात्याने फलंदाज सज्ज झालेत. नितीन शेट्ये सर. षटक क्रमांक 3 हे मार्गस्थ आहे. राहुल वराडकर आत्मविश्वास प्रबळ झालाय. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत. एकही धाव खर्च केली नाहीये. एक गडी देखील बाद केलाय. प्रतिस्पर्धी संघाचा हुकमी एक्का ज्याने एलिमिनेटरच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली. क्वालिफायर 2च्या सामन्यात चांगली फलंदाजी केली. त्याला मात्र मेगा पॅनल मध्ये सबशेल 0 ठरवण्यात आलाय. यावेळी कारंजा उडालाय. पुन्हा एकदा लक्की आलाय. हा लक्की आहे यार. लक्की मात्र झेल सोडत नाहीये. सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद. डीजे सम्या. यस थँक्यू डीजे. विकेट हॅट्रिक साठी सिद्धेश वराडकर साहेब यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक राहुल वराडकर साठी. राहुल पर्व पहिलं खेळतोय. 8वं पर्व या स्पर्धेचं आणि आपल्या गावातली स्पर्धा पहिल्यांदा खेळण्यासाठी हजर झालाय राहुल वराडकर. परंतु या गावातील लोकांना हा खेळाडू परिचित नव्हता. अभ्यास केला होता दुसऱ्या खेळाडूंचा परंतु पेपर आलाय राहुल वराडकरचा. त्यामुळे हा पेपर सोडवणं कठीण होऊन बसलाय. कोणालाच माहित नव्हतं राहुल वराडकर नावाची व्यक्ती कोण आहे. जो आलाय ना असं वाटतंय सर्व खेळाडूंना कधी स्वप्नात सुद्धा असा खेळाडू येऊ नये. झोप उडवली संपूर्ण खेळाडूंची. नवीन फलंदाज मैदानात आले. ऑन हॅट्रिक आहे गोलंदाज. स्ट्राईक एंड वरती रघु.
आणि या चेंडूवर गडी बाद झाला असता तर प्रमोद मिस्त्री यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक पुरस्कृत केलं गेलं होतं. एक धाव घेतली गेली, एका धावेने सांघिक धावफलक एक बऱ्याच प्रतीक्षेनंतर हलतोय. सांघिक धावफलक 24 बनले. धावफलकावरती आपण पाहतोय वराड गावाची मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची ही स्पर्धा याच्यासाठी केला होता अट्टहास. त्या दिस शेवट गोड व्हावा आणि हा शेवटचा सामना मैदानावरती आपण पाहतो. या दोन तुल्यबळ संघ एकमेकांच्या विरोधात उभे टाकले आहेत आणि गोलंदाजांचा बोलबाला हा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 24ला 4 बाद असा धावफलक यावेळी सन्मान दिला गेलाय. एक धाव बनवली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार असेल कारण एकेरी दुहेरीवरती जास्त भर या मधल्या फळीतील फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने फलंदाज राहुल आहेत, दुसऱ्या बाजूने विनय आहेत. या दोघांमध्ये देखील क्षमता आहे, परंतु प्रतिस्पर्धी संघाचा हुकमी एका गोलंदाज आक्रमणावरती आहे. राहुल वराडकर रफ्तार के सौदागर आहे आणि वेगावरती स्वार होत गोलंदाजी करणं पसंत करतो. भन्नाट वेग असतो या चेंडूवरती आणि यावेळी मात्र आकोटप्पे चेंडू, त्याच्यावरती सजलेला फटका, लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक लॉंग ऑन पर्यंतचा प्रवास करतोय. एक धाव आली आहे. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होईल. 3 षटकांचा खेळ माघारी, 26 धावा धावफलकावरती. या स्पर्धेदरम्यान वराडगावच्या प्रथम नागरिक सौ शलाका समीर रावले यांचं आगमन होतंय. मॅडमांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वराडगावच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती शलाका समीर रावले यांचं या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान आगमन होतंय. विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. धन्यवाद. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ माघारी. एका बाजूने कालावलेलं धावफलक 26 धावा धावफलकावरती पुरेसे आहेत, परंतु सुरुवातीच्या फलंदाजाने जी आराखडी केली आहे ती मात्र थोडीशी निराशाजनक आहे. तेजस्विनी स्पोर्ट्स संघाचा जर आपण विचार करायला गेला तर गौरव बाद झाला, त्यानंतर गडी बाद होण्याचा नित्यक्रम हा मैदानावरती पाहायला मिळाला, परंतु रघु आणि विनय ही जोडी मैदानात आहे. या फलंदाजांना आपल्या संघासाठी संकटमोचक म्हणून उभं टाकायचं आहे. इथून पुढे डावाला सावरायचं आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अजून या 12 चेंडूत 20 ते 25 धावा खूप गरजेच्या असतील. जर प्रतिस्पर्धी संघाचा विचार करायला गेला, तेजस्विनी स्पोर्ट क्रिकेट संघ, प्रांजल स्पोर्ट्स संघाचा जर आपण विचार करायला गेलो तर प्रतिस्पर्धी संघाचा कोट्यामध्ये देखील 4 ते 5 असे तगडे फलंदाज आहेत. कोणत्याही क्षणी 30 चेंडूत 50-55 धावांचा पाठलाग यशस्वी करू शकतात, परंतु क्रिकेट आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत बाकीत करणं कठीण होऊन बसेल. षटक क्रमांक 4चा पहिला चेंडू, गोलंदाज सिद्धेश. पहिल्या चेंडूवरती फटका फसलाय, स्वतः गोलंदाज झेल खाली आणि झेल सुटलाय. जीवदान मिळालंय फलंदाज रघु यांना. मिळालेल्या जीवदानाचं रूपांतर हे एका धावेमध्ये झालंय. दरम्यान व्यासपीठावरती वराडगावचे सामाजिक कार्यकर्ते राजन मानगावकर यांचं आगमन होतंय. साहेबांचं शब्दसुमनाने हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा ही साहेबांना विनंती. धन्यवाद. एका धावेने सांघिक धावफलक 27 बनले. धावफलकावरती 4 गडी बाद झालेत. रघु आणि विनय अशी जोडी आपण मैदानात पाहतोय. गोलंदाजच्या आक्रमणावरती गोलंदाज सिद्धेश. स्ट्रायकिंग वरती यावेळी विनय आहेत. विनय मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. चेंडू मात्र ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर होता, त्याच्यावरती चेडचारी करत यावेळी एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूचा प्रवास घडवून आणलाय. 1 धाव बनली आहे. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित. 28 धावा धावफलकावरती. आता मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी ही गोलंदाज करतायत, ज्याप्रमाणे यापूर्वीच्या षटकात वराडकर यांनी केली.
त्यानंतरच्या षटकात सिद्धेश आतापर्यंत 2 चेंडूत फक्त 2 धावा खर्च केल्यात. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंड वरती रघु काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टिकच्या वरून चेंडू जातोय, चेंडू निर्धाव येतोय. सुरेख गोलंदाजी मैदानात आपण पाहतोय या संघाची, कारण मोठ्या फटक्यांपासून वंचित तर ठेवलं जाते, परंतु त्यानंतर मध्ये मध्ये निर्धाव चेंडू देखील हाताळले जात आहेत. म्हणजे किफायतशीर गोलंदाजी हे मैदानात वाचलं गेलंय. या मैदानावरती कोणत्या स्पॉटवरती चेंडू हाताळला की जेणेकरून फलंदाज बीट होतील हे चांगलं ज्ञात झालंय या गोलंदाजांना. यावेळी ऑफस्टिकच्या रस्सा बाहेर असणारा चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे, एकच धाव मिळेल आणि दुसऱ्या धावेची शक्यता ही नकारात्मक पाहायला मिळते. लावली अपील, परंतु यावेळी थेट फेक झाली होती. रेड सिग्नल आलाय का पाहावं लागेल, काय असेल निर्णय पंचांचा पाहूया. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. या स्पर्धेदरम्यान सन्माननीय अशोक परब वराडगावचे माजी उपसरपंच उपस्थित आहेत. विनंती आहे की त्यांनी मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय अशोक परब वराडगावचे माजी उपसरपंच, त्याचप्रमाणे जमीन मालक सन्माननीय गणपत रावले निवृत्त पोलीस अधिकारी यांना देखील विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय गणपत रावले. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. गोलंदाज सिद्धेश नामक गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत. आतापर्यंत तरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलंय. यावेळी काहीतरी वेगळं होतं. फलंदाज चेंडू टाकण्या अगोदर ऑफस्टिकच्या बाहेर निघाले होते, म्हणजे तयारीत आहे ते. इथून पुढे मोठे फटके खेळायचे आहेत रघु यांना, हे दाखवून देत आहेत. यावेळी मात्र फटका बसलाय. पुढे सरसावट टोलावलेला फटका, क्षेत्ररक्षक आणि कोणतीही चूक करत नाही. युवराज चव्हाणच्या सेफे स्टँड मध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. फलंदाज होईल बाद, रघु बाद होत आहेत. सांघिक धाव पलट. सांघिक धाव फलक 5 गडी बाद 30 धावा. षटक क्रमांक 4 ची सांगता करणारा चेंडू. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अक्षय ढोलमच्या प्रत्येक षटकाला 70 रुपये, हे गणित आगळं वेगळं आहे. मंगेश सावंत साहेब यांच्याकडून चेंडू निर्धाव आलाय. षटकाची सांगता झाली आहे. 4 षटकांचा खेळ माघारी. सांघिक धावफलक 5 गडी बाद 30 धावा. धावफलकावरती सिद्धेशने सुरेख गोलंदाजी केली आहे. 4 धावा खर्च केल्यात, 1 गडी देखील बाद केलाय. चांगली गोलंदाजी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची मेगा फायनल आपण पाहतोय. 196 ला 5 गडी बाद झालेत न्यूझीलंडचे. 44 षटकांचा खेळ माघारी, म्हणजे अजून 6 षटकांचा खेळ बाकी आहे. 196 धावांवरती 5 गडी बाद झालेत न्यूझीलंड संघाचे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार या नात्याने गोलंदाज सज्ज झालेत. राहुल वराडकर, ज्या राहुलने यापूर्वीचं जे षटक हाताळलंय आणि त्यानंतरचं षटक सिद्धेशने हाताळलं ना, कुठेतरी धावसंख्येला रोख लागलाय. म्हणजे त्या 2 षटकात 3 गडी बाद झाले आणि फक्त 7 धावा आल्यात त्या 2 षटकात. स्ट्राईक एंड वरती फलंदाज विनय, नॉन स्ट्राईक एंड वरती अक्षय ढोलम. सांघिक धावफलक 5 गडी बाद 30 धावा. अंतिम 6 चेंडू. भन्नाट वेग आहे. या तयारीत राहावं लागेल फलंदाजाला. चेंडू निर्धाव आलाय. स्लॉकच्या षटकात एकाच दुसरा निर्धाव चेंडू हाताळणं म्हणजे गोलंदाजाचं कौशल्य असतं आणि ते कौशल्य मैदानात राहुल वराडकर अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे. व्यावसायिक संघातून क्रिकेट स्पर्धा खेळतात ते, परंतु यावर्षी गावच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर त्यांना पहिल्यांदा संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं केलंय आणि त्यालाच कर्तृत्ववान बोलतात. यावेळी मात्र बॅटची कट घेत त्रिपळ्याचा वेध घेतला गेलाय. फलंदाज बाद होतोय. अजून एक सफलता गोलंदाज राहुल वराडकर यांच्या खाती. डीजे 30 धावा धावफलकावरती. अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने पायरव करताना पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज राज.
स्ट्राईक एंड वरती खेळण्यासाठी सज्ज राज आणि अक्षय अशी जोडी मैदानात आहे. अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. खासियत आहे राहुल वराडकरची. असंपूर्ण स्पर्धेत राहुल वराडकरने हात उंचावणारी कामगिरी केली आहे. ते कार्य या स्पर्धेत त्याने करून दाखवलंय. आपण आपल्या गावावरती असणारं प्रेम व्यक्त करण्यासाठी या स्पर्धेत ते दाखल झाले आहेत आणि त्यांच्याकडून जेवढं काही होईल ते आपल्या संघासाठी प्रयत्न करतायत. स्ट्राईक एंड वरती आहे फलंदाज राज. यावेळी देखील त्रिपळाचा वेध घेतला गेलाय. गेंद अंदर, दंडी बावर, डीजे. येस, थँक्यू डीजे. चला नवीन फलंदाज लवकर या. जर या गोलंदाज राहुल वराडकरने विकेट हॅट्रिक संपादन केली, पुन्हा ऑन हॅट्रिक आहे. सिद्धेश वराडकर यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक पुरस्कृत केले गेले आहे राहुल वराडकर यांच्यासाठी. स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज मनीष हिरलेकर. स्ट्राईक एंड वरती सज्ज होतील मनीष हिरलेकर. नॉन स्ट्राईक एंड वरती अक्षय डोलम आहेत. सर्व काही नॉन स्ट्राईक एंड वरून पाहत आहेत. यापूर्वीचं षटक जे राहुलने हाताळलं होतं त्यावेळी देखील हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होता. ते हॅट्रिक संपादन झालं नाही, परंतु यावेळी मात्र ती हॅट्रिक साध्य करून दाखवावी लागेल त्यांना. ऑन हॅट्रिक आहे. गोलंदाज आपण पाहतोय सांघिक धावफलक स्थिरावलाय. 7 गडी बाद 30 धावा. यावेळी मात्र सन्मान दिला गेलाय. 1 धाव आली आहे. एका धावेने सांघिक धावफलक 31 धावा. बऱ्याच प्रतीक्षेनंतर धावफलक घालतोय. 31 धावा धावफलकावरती. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 10 चेंडू हाताळले आहेत, 4 गडी बाद केले आहेत आणि 4 धावा फक्त खर्च केले आहेत. मेगा पॅनल सामन्यामध्ये काय प्रेशर असतो ना, तो या फलंदाजी करणाऱ्या संघाच्या डगआउट मध्ये आपण पाहतोय. अतिशय सन्नाट आहे तेजस्विनी स्पोर्ट क्रिकेट संघाच्या डगआउट मध्ये. यावेळी टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित अशी उसळी चेंडूवरती वेग होता. त्यानंतर उसळी फलंदाज तयार नव्हते या वेगाच्या. धीम्या गतीने चेंडू येईल असं वाटलं होतं अक्षय डोलम याला. त्यानंतर बॅटची कट घेत चेंडू मात्र मैदानात स्थिरावलाय. 1 धाव आली आहे. एका धावेने सांघिक धावफलक 32 धावा धावफलकावरती. मेगा पॅनल सामन्याचा टार्गेट ठरवणारा चेंडू आहे. या षटकाची सांगता करणार आहे. पहिल्या डावाची सांगता करणारा चेंडू. गोलंदाज राहुल वराडकरच्या स्पेलची सांगता करणारा चेंडू आहे. या चेंडूवरती किती धावा घेतल्या जातील, पंचांचा इशारा काय येईल, अवांतरचा. दोन्ही हात समांतर, चेंडू असेल अवांतर. धावसंख्येत 1 ने भर. सांघिक धावफलक 33 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकात शेवटचा चेंडू हाताळत असताना राहुल यांच्याकडून एक चूक झाली आहे. एक अवांतर चेंडू आलाय. कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून वाचायचं आहे तर तुम्हाला ऑफ स्ट्रिकच्या बरेचसे बाहेर चेंडू हाताळावे लागतील. हे चांगलंच ज्ञात आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा पंच दंडित करतील. सलगचे 2 चेंडू अवांतर आलेत. सुरेख गोलंदाजी करत होता. जी स्तुती सुमन राहुलसाठी वाहिली गेली होती ते आता कोमेजतात की काय असं वाटू लागलंय. 34 धावा धावफलकावरती. या शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 धावा आल्यात. सुरेख गोलंदाजी राहुल वराडकर करत होते. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या 2 षटकात. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर जी उसळी होती त्या उसळीचा फायदा मनीष यांनी करून घेतलाय. परतीची फेक होते तोपर्यंत एकेरीची पावलं ही जोखीमग्रस्त दुहेरी धावेकडे आणि दुसरी धाव देखील पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा प्रयत्न देखील यशस्वी झालाय. 3 धावा, 2च धावा, एकूण 3 धावा घेतल्या गेल्यात आणि 3 धावांनी सांघिक धावफलक 37 धावा धावफलकावरती. 5 षटकात 37 धावा. 7 गड्यांच्या मोबदल्यात तेजस्विनी स्पोर्ट्स संघ विजयासाठी 30 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष्य आहे. मेगा पॅनल सामना आहे. आपण पाहताय VPL अर्थातच वेता वराड प्रीमियर लीग 2025 8व्या पर्व मेगा पॅनल सामना आपल्या भेटीला आलाय आणि या संपूर्ण स्पर्धेत मी मराठी समालोचक, मला या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आमचे मित्र गणेश मोरजकर सर, त्याचप्रमाणे राहुल डगरे व संपूर्ण आयोजन कमिटीचे लाख लाख धन्यवाद मानतोय आणि या स्पर्धेतून रजा घेतोय. धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, धावा रोखल्या जातील की धावा टोकल्या जातील हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज असेल मॅन फ्रॉम पराड मिस्टर योगेश पेंडुरकर सर. धन्यवाद.
सलामीची जोडी मैदानाच्या आतवरती पाहायला मिळते. 38 धावांचा पाठलाग करताना युवराज चव्हाण त्याच्या सोबतीला लकी वेस्ली पाहायला मिळतोय. 38 धावांचं विजयी उद्दिष्ट डोळ्यासमोर घेऊन आलेली ही सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवरती प्रारंभीचं पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकावरती क्षेत्ररक्षणाचं निर्बंध असणारं निर्बंधक षटक हाताळलं जाईल. स्वतः कर्णधार सरसेनापती आयकॉन खेळाडू गौरव हिरलेकर. मॅचला सुरुवात होते. गौरव टू युवराज असा हा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू कव्हर रिजनवरती, चेंडूचा प्रवास, आउटफिल्डिंग थोडीशी स्लो, एका धावेचं रूपांतर सहज दुसऱ्या धावेंवरती पूर्ण केलं जाईल. त्यानंतर मात्र फेकी चेक करावी लागेल. फेकी होईल तोपर्यंत स्वतःचं आणि संघाचं खातं या दुहेरीच्या धावेने मैदानाच्या आतवरती पूर्ण केलं जातंय. ते युवराजच्या बॅटच्या साह्याने. आपला मॅजिकल स्पेल मैदानाच्या आतवरती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रफ्तार का सौदागर म्हणून का ओळखलं जातं ही दाखवणारी गोलंदाजी करावी लागेल. ती गौरव याला सुरेख चेंडू, वाट आणि चेंडूचं न जुळलेलं समीकरण, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये युवराजसाठी हा गौरवचा पाहायला मिळतोय. सन्माननीय प्रमोद मेस्त्री देवगड यांच्याकडनं युवराजसाठी या संपूर्ण सेकंड इनिंगला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. परत एकदा सुरेख लाईन वरती गोलंदाजी का ओळखलं जातं मला भेदक गोलंदाजीसाठी ते मैदानाच्या आतवरती दाखवली जाते गौरवच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती थोडासा पुलरवाला चेंडू स्लॉग मध्ये मिळाला युवराजला, त्यावरती 2 धावा खर्च केल्या आणि त्यानंतरचे दोनही चेंडू दुंडू साजना मैदानाच्या आतवरती चाललाय युवराजच्या माध्यमातून. त्यानंतर पायडा स्वीप खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. अमर पोहोचेल का? पहिले आप म्हणेपर्यंत अमर आणि गौरव दोघांच्या मधोमध चेंडू जमिनीला दान होताना पाहायला मिळतोय. फटका बसलेला विकेटचं पतन नक्कीच झालं असतं. थोडेसे प्रोटेन्शन हे मैदानाच्या आतवरती दाखवावे लागतील, कारण हा मात्र नुसता सामना नसेल तर 8व्या पर्वातील महाअंतिम विजेता ठरवणारा सामना असेल. तर दोन्ही संघांना थोडंसं एक्स्ट्रा करावं लागेल. 3 धावा पूर्ण होत आहेत. 38 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतवरती चाललाय. स्ट्राईक रोटेट गेली. स्ट्रायकिंगला लकी मिस्त्री आपल्याला पाहायला मिळतोय. डाव्या हाताचा बॅटर, थोडंसं आक्रमक क्षेत्ररक्षण सजवलं जातं यासाठी सुद्धा स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज गौरव पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू ऑफसाइड रिजन वरती खेळायचा होता. बॅटच्या खालच्या साईडला बस चेंडूचा स्पर्श, 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने सांघिक धावसंख्या वधारताना पाहायला मिळेल. 4 धावा 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत ही पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील समाप्त होताना पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी, 38 धावांचा पाठलाग, 38 धावांचा बचाव करत असताना दोन्ही साईडने थोडीशी सावध सुरुवात होताना पाहायला मिळते. परत एकदा स्ट्रायकिंग एंडवरती युवराज आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक आहे पहिलं हाताळलं जात आहे गौरवच्या माध्यमातून. परत एकदा थोडासा पायडल स्वीप केला जातोय 2 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधोमध चेंडू, फाईन साईडला चेंडूचा प्रवास, बघता चेंडूचं उल्लंघन, सीमारेषा पलीकडे शेवटच्या चेंडूला टाटा बाय बाय चेंडू. बीपीएल अजून एक दमदार चौकार. धन्यवाद समीर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 38 धावांचा पाठलाग करत असताना 8 धावा या धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहे. दुसरं षटक रघु परब आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटेल. 24 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि गरज असेल ती मात्र 30 धावांची. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतवरती पहिल्या षटकावरती शेवटच्या चेंडूच्या खेळाचा विचारात घेतला तर चांगली गोलंदाजी टप्प्यावरती गौरवकडनं पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी मार्कला रघु परब हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. लेखी मेसी स्ट्रायकिंग एंडवरती हा फलंदाज आपल्याला डाव्या हाताचा दिसतोय.
पहिला चेंडू हा बरोबर स्लॉट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव दुसऱ्या धावेसाठी ही वळा दिली पावलं. थोडंसं झालेलं मिस्टेक तोपर्यंत मात्र पहिल्या चेंडूला मात्र दुहेरी धावांचा फटका उचलताना पाहायला मिळतोय. सुरुवातच्या पहिल्या षटकाला दुहेरी धावांच्या फटक्यांनी युवराज चव्हाणने केली. तोच फटका परत एकदा स्ट्रायकिंग एंडवरती जाता क्षणी लकी मिस्त्रीच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. अर्थात 38 धावांचा पाठलाग करत असताना 10 धावा या धावफलकावरती पूर्ण झालेत. परत एकदा त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बॅटचे कट घेऊन जाणारा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन गोदीमध्ये जाऊन चेंडू विसावताना पाहायला मिळतोय. बसतोय 38 धावांच्या रन चेसला. पहिला धक्का बॅक टू द पॅव्हिलियन. लकी मिस्त्री डीजे. सिद्धेश नांगरेकर येताना पाहायला मिळतोय. पहिल्या विकेटचं पतन. सांघिक धावसंख्या 10 वरती असताना कमालीची गोलंदाजी रघुच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ हा समाप्त झाला होता तो 8 धावांवरती आणि सुरुवात गेली होती लकीच्या कडनं. ती मात्र दुहेरी धावांच्या फटक्याने सांघिक धावसंख्या वधारली जाते. रघु चांगली गोलंदाजी कमबॅक करून दिलं जात आहे ते तेजस्विनी स्पोर्ट संघाला. सिद्धेश नवीन फलंदाज. पहिला चेंडू जाता क्षणी फुल टॉस मैदानाच्या आतवरती. एक धाव स्वतःचं खातं ओपन करताना पाहायला मिळतोय. सेन्सिबल फटका मैदानाच्या आतवरती येतोय. विकेट गेल्यानंतर प्रथमतः मैदानाच्या आतवरती येता क्षणी फुल टॉस चेंडू मैदानावरती सामना करावा लागेल. सिद्धेशने हा विचार देखील केला नव्हता आणि त्या अनुषंगाने स्वतःचं खातं खोलण्याच्या नादामध्ये मात्र या चेंडूला सन्मान दिला जातोय आणि एकेरी धावेचं रूपांतर करत सांघिक धावसंख्या 11 वरती पोहोचवली जाते. तसेच प्रमोद मिस्त्री सर्वमान्य त्यांच्या देवगड यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. या इनिंगला एका धावेचं रूपांतर हे सहजासहजी दुसऱ्या धावेवरती पूर्ण करताना पाहायला मिळते. 2 धावांनी सांघिक धावसंख्येवरती भर पडताना पाहायला भेटते. ती 13 धावा या धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती रघुच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक ज्याच्यावरती मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्बंध आपल्याला पाहायला मिळतोय आणि अचूक लेनवरती रघुच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी रघुच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बघावं लागेल या राहिलेल्या चेंडूवरती रघु काय करतोय. परत एकदा सुरेख चेंडू मैदानाच्या आतवरती. धुंडोरी साजना. युवराजची मात्र एक चांगली सेन्सिबल पारी चालली आहे. मात्र मोठे फटके खेळत असताना बॅट आणि चेंडूचं समीकरण जुळताना पाहायला भेटत नाहीये. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या षटकातील दुसऱ्या समाप्त होताना पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या ही 38 धावांच्या पाठलागाला 13 धावा धावफलकावर. परत एकदा हेलिकॉप्टरचा फटका फसलाय का बघावं लागेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईल का. अप्रतिम झेल विनय विक्रमच्या हातामध्ये समाविष्ट होताना पाहायला मिळतोय. चेंडूला आसरा आपल्या हातामध्ये दिला आणि सलामीला आलेले दोन्ही बॅटर आता मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. 2 षटकांचा खेळ समाप्त. 13 धावांची गरज. बाद झाला युवराज चव्हाण आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नाम तो सुनाई होगा. मात्र ते फक्त 8व्या पर्वामध्ये 7 पर्व नाव माहित नव्हतं. राहुल वराडकर नॉन स्ट्राईक एंडवरती येईल.
मॅजिकल मुवमेंट होईल मैदानाच्या आतमध्ये राहुलचा विकेट गेल्यावरती, असं कोणीतरी भाकीत केलंय मगाशी. मात्र बघावं लागेल या मॅचला काय होईल. प्रारंभीच्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 38 धावांचा पाठलाग करत असताना 13 धावा या धावफलकावरती, म्हणजे 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंवरती गरज असेल ती 25 धावांची. सिद्धेश स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या गोलंदाजाने प्रारंभीचं पहिलं माइंडेडरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं तो गोलंदाज गौरव हिरलेकर प्रथमतः. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतवरती सांभाळताना तेजस्विनी स्पोर्ट्स संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. नंबर 3 चा फलंदाज सिद्धेश स्ट्रायकिंग एंड वरती आणि नंबर 4 चा फलंदाज राहुल वराडकर हा नॉन स्ट्राईक एंड. त्यानंतरचा पहिला चेंडू सुरेख लाईन अचूक टप्प्यावरती चाललेली ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती गौरवच्या माध्यमातून सुरेख टप्प्यावरती चाललेली ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूने विसावा घेतला तो मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन नितीन शेट्टी आपल्याला यष्टिरक्षकाच्या पाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात केली जाते. ती निर्धाव चेंडूने पाहायला मिळते. कमालीची गोलंदाज गौरवच्या माध्यमातून प्रारंभीच्या षटकावरती पाहायला मिळाली. तदनंतर तिसऱ्या षटकाची जबाबदारी स्वतः संघनायक सेनापती या नात्याने मैदानाच्या आतमध्ये गौरव हिरलेकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवरती नंबर 3 ची महत्वपूर्ण जागा बजावताना सिद्धेश नारिंगरेकर आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा मोठा फटका बसला जातोय. येईल का रघु चेंडूच्या खाली आपल्या सेफ साइडने चेंडूला विसावा दिला जातोय आणि तिसऱ्या विकेटचं बदल हे प्रांजल स्पोर्ट्स संघासाठी होताना पाहायला मिळते. डीजे धन्यवाद समीर. अडचणीमध्ये नक्कीच वाढ प्रांजल स्पोर्ट्स संघासाठी होताना पाहायला मिळत आहे. मात्र संघाचा हुकमी एक्का हा नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने ह्या 8व्या पर्वाला आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या साह्याने संपूर्णपणे मेगा फायनल पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं तो राहुल वराडकर नॉन स्ट्राईक एंडला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साई पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक शर्तीचे प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधोमध चेंडूचा प्रवाह, टांगपलटी घोडेपरार, व्हीपीएलचा ब्रँडेड चौकार. फटका येता क्षणी साईच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. गौरवच्या विरोधामध्ये ज्या गौरवने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली मात्र येता क्षणी चौकार आलाय. त्यानंतर परत एकदा थर्ड मॅन रिजनला चेंडूचा प्रवास, अक्षयकडनं झालेलं हे मिस्टेक आणि चुकीला माफी नाही, माफीचं रूपांतर दुहेरी धावांवरती, फेकी डिलाई आणि तिसरी धाव देखील पूर्ण मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. आउटफिल्डिंग चॅलेंजिंग आणि चॅलेंजिंग आउटफिल्डिंगचा फायदा फलंदाजीचा संघाला पाहायला मिळतोय. अर्थात 3 धावा या पूर्ण आणि 3 धावाने 38 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये आणि 20 धावा या धावफलकावरती. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त होतोय. तो तिसऱ्या षटकातील स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. तो फलंदाज राहुल वराडकर. 8व्या पर्वात प्रथमतः हा दिसलेला नवीन चेहरा व्हीपीएलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर जाता क्षणी चेंडूला सन्मान दिला जातो. हलक्या हाताने राहुल ओळखतोय की मात्र गौरवचं हे षटक नक्कीच थोड्याफार प्रमाणावरती सिंगल डबल धावांनी खेळून काढलं तर येणाऱ्या वेळेमध्ये मोठे फटके खेळण्यासाठी सुवर्ण संधी असेल या विचारात मात्र जाता क्षणी चेंडूला सन्मान दिला जातोय आणि 38 धावांच्या पाठलागाला आता मात्र 21 धावा या धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. कवालेची गोलंदाजी नक्कीच म्हणली गेली असती ती गौरवकडनं, मात्र 1 चौकार आणि त्यानंतर मात्र थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकांना झालेलं चुकी, क्षेत्ररक्षक करत असताना चूक.
परत एकदा हा थोडासा शॉर्ट वरती चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण हे रघुकडनं पाहायला मिळतंय आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण करत तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतोय. 38 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र 22 धावा या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये होताना पाहायला मिळत आहेत. डीजे धन्यवाद डीजे. चला क्षेत्ररक्षण जरा लवकर सजून घ्या. बॅड लाईटचं अपील यानंतर स्वीकारलं जाणार नाही. तेजस्विनी स्पोर्ट्स आपल्याला विनंती असेल, प्रांजल स्पोर्ट्स आपल्याला देखील विनंती असेल. चेंडू बाकी राहिलेत 12 मध्ये गरज असेल 16 धावांची. 22 धावा धावफलकावरती लागलेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 5 षटकांवरती 37 धावा जमवल्यात. त्या प्रथमतः फलंदाजी करत असताना तेजस्विनी स्पोर्ट्स संघाने आणि आता मात्र 12 चेंडूंवरती डिफेन्स करायचे आहेत 16 धावा. या मॅच मध्ये मात्र नक्कीच आपण बघितलंय दोन्ही संघांना समसमान स्थिती येताना पाहायला मिळतीये. एका साईडने प्रांजल स्पोर्ट्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय थोडासा मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. साईच्या बॅटमधनं एक चौकार आलाय, चांगली फलंदाजी, एक चांगली साथ दिली आहे त्याने देखील राहुलला. मात्र हे षटक असेल महत्वपूर्ण. या मॅचला टर्न मिळवून दिला जाईल. गोलंदाजी मार्कवरती अमर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कला चौथं महत्वपूर्ण षटक त्यांच्या माध्यमातून हाताळला जाईल. 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 12 मध्ये गरज असेल ती 16 धावांची. काय होईल या मॅच मध्ये? टर्निंग पॉइंट मिळवून दिले का? तो मात्र गोलंदाज अमर राहिलेले शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी कुठच्या गोलंदाजाच्या हातावरती दिली जाईल की या षटकावरती हा सामना संपवण्याचा इरादा या दोन्ही बॅटरचा असेल. काय होईल या 12 चेंडूंवरती 16 धावांच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. अमर टू साई. पहिलाचा चेंडू पाहायला मिळतो. बॅटची कड लागली आहे आणि पहिल्या चेंडूवरती ती प्राइजिंग विकेट मैदानाच्या बाहेर. साई नारिंगरेकर बॅक टू द पवेलियन ऑन फायर आपल्याला अमर पाहायला मिळतोय. धन्यवाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतवरती येताना पाहायला मिळतोय. डॉक्टर प्रथमेश वालवलकर आपल्याला दिसतोय. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 मध्ये 16ची गरज असेल विजयासाठी. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती पहिला ब्रेक थ्रू अमरने मिळवून दिलाय. बघावं लागेल प्रथमेश कशा प्रकारची फलंदाजी करतोय. प्रतिउत्तरात्मक गोलंदाजी अमरकडनं कशा प्रकारे केली जाईल हे पाहणं गरजेचं असेल. पहिल्या चेंडूवरती विकेट्स म्हणजे नक्कीच हौसले बुलंद असतील गोलंदाजी. परत एकदा मोठा हिट, फटका फसलाय मात्र चेंडू नो मॅन्स लाईन मध्ये येऊन डिलिव्हर झालाय. चेंडू वरती एक धाव येताच त्यांनी थोडं हटके स्टाईलने आपलं खातं ओपन करताना पाहायला मिळतोय तो प्रथमेश. शेवटची इनिंग चालू आहे. स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्रायकिंग एंड वरती आता आपल्याला राहुल वराडकर पाहायला मिळतोय. 10 चेंडूंवरती 15 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परत एकदा सुरेख चेंडू डीप मिड विकेट साईडला चेंडूचा प्रवास क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठलाग करतोय. एक धाव पूर्ण केली जाते आणि स्वतःच आणि सगळ्याचं खातं पुढे घेऊन जाण्यामध्ये ह्या एका धावेच्या फटक्याने सुरुवात होताना पाहायला मिळते. एका धावेने सांघिक धावसंख्येवरती भर पडली जाते. धावसंख्या पोहोचते 24 धावांवरती. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडूंवरती 14 धावांची गरज विजय समीकरण.
परत एकदा थोडासा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता तो मात्र प्रथमेशचा बाट आणि चेंडूचं न जुळलेलं समीकरण निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो अमर याचा आता मात्र 8 चेंडूंवरती 14 धावांची गरज हे विजयात समीकरण पाहायला मिळत आहे. हा व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतवरती होताना आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा डीप मिड विकेट साईडला मोठा फटका घेण्यासाठी चाललेला प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवण्यासाठी चाललेला प्रयत्न मात्र एक धाव ही सुरेख मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करताना पाहायला मिळतोय. कमालीचं क्षेत्र षटक हाताळला जात आहे ते गोलंदाज अमरच्या माध्यमातून पाहायला मिळते. 7 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 7 चेंडूंवरती 13 धावांची विजयाची गरज आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा निर्णायक षटक घेऊन कुठचा गोलंदाज येईल मात्र त्या गोलंदाजाला शेवटच्या षटकावरती डिफेन्स करण्यासाठी किती धावा राखल्या जातील हा सांगणारा चेंडू मैदानाच्या आतवरती असेल. परत एकदा हा मात्र चेंडूचा प्रवास पाहायला मिळतो. हा हँडसम लवली व्हेरी लॉंगेस्ट आणि चेंडू सीमा रेषा पलीकडे अर्थात 6 धावांसाठी जाताना दिसतोय. सहा चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि 6 चेंडूंवरती गरज असेल ती मात्र 7 धावांची. 6 चेंडू 7 धावा. हॅलो शेवटचं षटक निर्णायक षटक हाताळलं जात आहे. गोलंदाज मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रवीण मिडबावकर या मॅच मध्ये हिरो बनण्याचं हे शेवटचं षटक त्यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडूंवरती 7 धावांची गरज आहे समीकरण आपल्याला दिसतंय. स्ट्रायकिंग एंडवरती प्रथमेश वालवलकर आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅचला संपूर्णपणे कलाटणी देणारा हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. काय होईल या शेवटच्या षटकावरती प्रवीण मॅजिकल स्पेल मैदानाच्या आतमध्ये हाताळेल का. जाता शेरी मात्र थोडासा ऑन साइडला येऊन मोठा हिट करण्यासाठी चाललेला प्रयत्न त्यावरती कमालीचं झालेलं क्षेत्ररक्षण एक धाव ही नक्कीच पूर्ण केली जाते आणि एका धाव्याने सांघिक धावसंख्येवरती भर अर्थात 5 चेंडूंवरती 6 धावांची गरज. सिद्धेश वराडकर यांच्याकडनं राहुल वराडकर यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक षटकारासाठी आता मारलेल्या षटकारासाठी. राकेश डगरे यांच्याकडनं प्रवीणने या षटकामध्ये हा सामना विजयी करून दिला तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक येते. सन्माननीय राकेश डगरे यांच्याकडनं प्रवीण यांच्यासाठी स्ट्रायकिंग एंडला सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. अपील केलं जात आहे मात्र उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. या मॅचला टर्निंग करणारा चेंडू मैदानाच्या आतवरती आलाय. निर्धाव चेंडू आलाय. टाळ्यांचा आवाज करून देऊन गेलाय हा चेंडू प्रवीण यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 6 धावांची गरज. हा व्होल्टेज ड्रामा 1 विकेट मॅचला कलाटणी. एक मोठा फटका मॅच समाप्त. दोन्ही संघांच्या बाजूने समर्थक उभे आहेत. 8व्या पर्वाचा महाअंतिम विजेता कोण असेल हे थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. मात्र प्रवीण गोलंदाजीसाठी सज्ज आहे. स्ट्रायकिंग एंडला राहुल पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू ओ हो 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 प्रवीणचे 2 चेंडू या मॅचला थोडा जवळ थोडा पास थोडा दूर घेऊन जाणारे पाहायला मिळत आहे. दोन्ही चेंडूंना कठीण प्रश्न राहुल वराडकर साठी विचारले गेले. राहुल जवळ या दोन्ही प्रश्नांची उत्तरं नव्हती. सन्मान आणि 1 चेंडू सोडून दिले. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंवरती 6 धावांची गरज. एका साईडने प्रांजल स्पोर्टचे समर्थक उभे झाले. दुसऱ्या साईडने तेजस्विनी स्पोर्टचे समर्थक उभे झाले. कुठचे समर्थक मैदानाच्या आतमध्ये धावतील हे बघावं लागेल. 8व्या पर्वामध्ये 3-6 ची गरज. परत एकदा मोठा फटका फसलाय का. चेंडू सीमा रेषा पलीकडे. चेंडू 8व्या पर्वातील महाअंतिम विजेता संघ प्रांजल स्पोर्ट.
हॅलो 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 या शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला त्यासाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक सिद्धेश वराडकर यांच्याकडनं येतंय. हॅलो 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 हॅलो
कृपया पारितोषिक वितरण सोहळ्यापूर्वी आम्ही या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान आपल्याला ज्यांनी पंच म्हणून भूमिका बजावून अतिशय मोलाचं सहकार्य केलं त्यामध्ये मकरंद सावंत यांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मकरंद सावंत हे अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचप्रमाणे वरची गुरामवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते यांचं या ठिकाणी पंच म्हणून भूमिका बजावल्याबद्दल यथोचित मान सन्मान होतोय. मी सन्माननीय अतिथी बांबू हॉटेलचे मालक सन्माननीय संजय गावडे सर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मकरंद सावंत यांना पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह आणि मानधन द्यायचं आहे. सन्माननीय अरुण गोसावी यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे सौभाग्यवती नेहा नितीन शेट्टी आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे दुसरे पंच विकास जबडे यांना देखील विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. नीरज मांजरेकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते विकास जबडे पराडगावचे रहिवासी उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आणि ज्यांनी पंच म्हणून भूमिका बजावली त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देव आणि मानधन देऊन या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होतोय. सन्माननीय योगेश पेंडुरकर सुमधुर